एवढा कारण पण तुमचा ऋषी शकता का विचारता सोय नाही. आता वाजले की 5 मला जाऊ द्या गावात. अरे बापरे कुठं आहे गावात सगळे 5 वाजता पाठी ते पण. तर रामकृष्ण अरे पब्लिक आणि शुभ सकाळ. अरे झोपेल होतो मस्त पैकी. शूटरने कॉल केला म्हणे भाऊ माझी सहल चालली म्हणे मला गावात सोडून ये. मग काय म्हटलं भाऊ चाल सोडतो तुला गावामध्ये. आणि तुम्हाला तर माहिती आहे पब्लिक सहल म्हटलं की आनंद राहतो पोरांमध्ये उत्साह वगैरे. पहाटे 5 वाजता आणि 4:30 वाजता पोरं उभे राहते बरं का. थंडीनं फार काकडून गेलं तर फार वाकडा चालतो. पण मग कॅमेरा काढायचं काय बंद केलं नाही मी. जसा कॅमेरा काढला तसे पब्लिक लय बरं लहान लहान चिल्ले बाल्ले म्हणजे लॉगर. अरे बापरे म्हटलं अजून पण ओळखते बरं का मला काही अडचण नाही म्हटलं गपगंज फेमस झालं म्हटलं मी. पण पब्लिक तुम्हाला सांगतो जशी गाडी चालवायला घेतली आणि जसा घरी आलो अशा हात वाकडे विकडे होऊन गेले तुम्हाला काय सांगू. म्हटलं आता पहिले ना शेकोटी करावं लागते आपल्याला. बरं पहाटे 5 वाजता बरं की एकटाच बाहेर मी. अरे बापरे म्हटलं पण कसं जाळ म्हणलं काय बिबटे यायचं नाही म्हटलं. जाळ वगैरे केला शेकलो वगैरे. नंतर मग परत घरी झोपायला गेलो. त्याच्यामध्ये आई म्हणती बहुत टाइम झाला कर तुला गावातून यायला. अगं म्हणलं शकत होतं म्हणे. अरे किती घाबरले म्हणे गावावर यायला असं तसं. आणि हा माझ्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो तुम्ही अजिबात घाबरू नका. तुमच्या शकता आपला लाईक आणि फॉलो करायला. जय श्रीराम.